नमस्कार मित्रांनो, आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत. त्याला साहित्य आहे ते दाखवते तुम्हाला. नक्कीच तुम्हाला पसंत येईल. कशा सर्वजण मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे आणि स्वस्त राहायला पाहिजे आणि खायला पाहिजे. तर 2 वाटी पोहे या वाटीने स्वच्छ निवडून घेतले. आणखीन 1 वाटी बघू शकता, तीच वाटी आहे. तर 1 वाटी रवा, बारीक रवा, सुजी आणि आपल्याला आंबट दहीचा वापर करायचा आहे. छान घरी बनवलेलं दही आहे. 1 वाटी दही घ्यायचं, याच्यामध्ये टाकून घेऊ. आंबट दही वापरलेलं आहे मी. आंबट दही जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबूचा वापर करू शकता. 2 वाटी पाणी टाकायचं आता आपल्याला त्याच वाटीने आणि मिक्सरला आता फिरवून घ्यायचं. तर बघू शकता, या पद्धतीने छान आम्ही मिक्सरला फिरवून घेतला आहे. तर आता आपण चटणीची तयारी करूया. मी पॅन ठेवला. पॅनमध्ये आहे ना 1 चमच तेल टाकलं. तेल पण आपला छान गरम होऊ द्यायचं. राई आणि जिरे छान टाकून घ्यायचं याच्यामध्ये पण. आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये थोडा कढीपत्ता घालून घेते मी. तर याच्यामध्ये टाकून घेते. तोच पॅन वापरत आहे मी. याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि 1 टमाटर, 1 कांदा आणि 1 टमाटर छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही थोडं प्रमाण वाढवू शकता. याच्यामध्येच आपल्याला लाल मिरची वापरून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायची तेलामध्ये. खूप छान असते ही चटणी, नक्की तुम्ही ट्राय करा. आणि छान भाजून घेते मी. याच्यामध्येच आहे ना मी थोडं मीठ टाकून घेते चवीनुसार. तोपर्यंत आपला रवा आहे तो जो बेटर आहे तो आपला छान 10 मिनिट आहे ना छान भिजत आहे. तोपर्यंत आपण चटणी करत आहोत ना. तर याच्यामध्ये मी हिरवी मिरची चार घेतल्या मी मिरच्या इथे. तुम्हाला जर कमी प्रमाणात घ्यायचे असलं तर तुम्ही कमी घेऊ शकता. आलं घालायला मी इथे किसून, गाजरचा किस हे पण घालत आहे मी. आणि कांदा पण किसलेला आहे मी. आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता आपल्याला. थोडा कोथिंबीर. टमाटर आणि कांदा छान भाजला गेला. गॅस बंद करते आणि छान मिक्स करून घेते एकदा. त्याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काही इनो सोडा काहीच गरज नाही आहे. असंच आपण करायचं आहे याला. तर जास्त पातळ बनवायचं नाही आपल्याला. बघू शकता या पद्धतीने. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. अशा पद्धतीने मला आणखीन 1 वाटी पाणी लागलं आहे. मी याच्यामध्ये आणखीन 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तर तुम्ही पाहूनच घाला. जास्त पातळ बनवायचं नाही, जेणेकरून ही रेसिपी छान बनत नाही. इथे मी आप्पे पॅन ठेवलेला आहे. याला छान तेल लावून घेते मी पात्राला आणि छान गरम होऊ देते. तर बघू शकता मित्रांनो, टाकून घेते मी. सर्वात अगोदर बाजूला जे असते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर शेवटी आहे मध्यभागी टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने. आणि आता मध्यभागी झाकण ठेवते थोडं 10 ते 15 मिनिट. मीडियम गॅसवरच आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपली चटणी तयार झाली आहे. एका वाटीमध्ये काढून घेते. तर एकदा आहे ना चेक करून बघते. टाईम लागतो आणखीन याला.
आता मित्रांनो दोन्ही बाजू आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. थोडा वेळ लागतो आणि पातळ झालं तर पुन्हा तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. हे बघा, खालची आणि वरची बाजू दोन्ही याचं माझा जो पॅन आहे तो छोटा असल्यामुळे मला बरोबर नाही निघत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडने मी भाजून घेतला आहे. छान निघले आहे. तर तुम्हाला जर पातळ वाटलं जर पीठ तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा रवा. आणि शक्यतो जो पोहे आहे ते छान जाडच घ्यायचे. तर इथं काढून घेत आहे मी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थोडे गरम असल्यामुळे बघू शकता छान झालं आहे. रेसिपी तुम्हाला जरा जरी पसंत आली तर लाईक करा, कमेंट्स करा आणि पुन्हा भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.